सकाळीच ना रेवचं इकडे मस्त असं खेळणं चालू होतं. म्हटलं चला आता हिचं खेळणं चालू आहे तर आपण आपली कामं करूया, म्हणून मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. आणि स्वयंपाक बनवला की लगेच ना भांडी घासायला काढली होती. आणि मी भांडी घासायला काढली हे बघून रेवलासुद्धा हव्या सुटला. आणि मी जे काम करते ना ते काम तिला पण करायचंच असतं, म्हणून मग आज तिचं तेच चालू होतं. आणि कोणतंही काम करायला घेतलं रेवने त्यामध्ये लुडबुड केली नाही असं कधीच होत नाही. प्रत्येक कामामध्ये जी सारखी लुडबुड असते. संध्याकाळच्या टायमिंगला इथे ना वड्या सांडगे जे काय म्हणतात ना त्याचीच भाजी बनवायला घेतली होती. कढईमध्ये 2-2.5 पळी तेल टाकून घेतलं. तेल चांगलं तापलं की लगेच त्यामध्ये मोहरी, लसूण, जिऱ्याची पेस्ट, कांदा टाकून घेतला. चांगला अबोली रंगावर परतून घेतलं कांदा आणि सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर ना लगेच त्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकून घेतलं. तिखटसुद्धा मस्त असं परतून घेतलं. तिखट चांगलं परतलं की भाजी छान होते. त्याच्यानंतर ना सांबार टाकून घेतला. सांबारसुद्धा परतून घेतला आणि लगेच त्यामध्ये पाणी टाकलं गरजेनुसार. जेवढे आपल्याला भाजी पाहिजे ना त्याच्या अंदाजानुसार. त्याच्यानंतर ना वड्या इथे मी काढून टाकल्या, कारण वड्याची भाजी चांगली होते म्हणून मग थोड्याशा खलबत्त्यामध्ये काढून घेतल्या आणि त्या टाकल्या. मस्त अशी सुटसुटीत भाजी होते. आणि त्याच्यानंतर ना भाजी मंद आचेवर ठेवून दिली आणि साईड बाय साईड म्हटलं भाजीही होते आणि पोळ्याही होते. पटकन पोळ्या वगैरे करून ना मला डबा पण पॅक करायचा होता त्यांचा, त्यासाठी इथे ना साईड बाय साईड भाजी आणि पोळ्या करून घेतलं. त्याच्यानंतर ना लगेच इथे ना डबा पॅक करायला घेतला. पापड तळलेलेच होते म्हणून फक्त चुरा करून डब्यामध्ये टाकायचे होते. जर पापड टाकून घेतले आणि कैरी त्यांना खूप आवडते म्हणून मी इथे ना कैरीसुद्धा काप करून घेतले. पोळी भाजी सगळं बांधलं आणि लास्टला कैरी कट करून टाकून दिली आणि मस्त असा डबा पॅक केला. चला मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.